मंडळी, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली। भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात प्रचारादरम्यान पंकजा मुंडेंना सर्दी, खोकला व ताप आल्याने ते आता मुंबईत येऊन होम आयसोलेट झाले आहे। पंकजा मुंडेंना हे कोरोनाचे लक्षण असल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतलाय। यानंतर पंकजा मुंडेंचे राजकीय विरोधक असलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तसंच त्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिलाय। या संदर्भात ट्विट करत धनंजय मुंडे म्हणाले की पंकजाताई, मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे। तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये। कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे, स्वतःची व घरच्यांची काळजी घे, तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेत। अशा प्रकारे एक मोठा भाऊ म्हणून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसोबत असल्याचं म्हटलंय। मंडळी, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक असले तरी या भाऊ बहिणीमध्ये सध्या एक चांगला संवाद असल्याचं दिसतंय। या अगोदरही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर शरद पवारांसमोर हे दोघेही एकत्र आले होते आणि एकमेकांशी चर्चा करताना देखील दिसले। एकंदरीतच यांच्या नात्यामध्ये काही वर्षांपासून जी कडवाट होती ती आता काही प्रमाणात दूर झाल्याची दिसते। अनेक मुद्द्यांवर आणि एकमेकांना आधार देण्यासाठी हे भाऊ बहीण आता एकत्र येताना दिसतात। मंडळी, ही बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली बाब म्हणावी लागेल। तर मंडळी, याविषयी तुमचं मत काय ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा।